नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नंदुरबार पोलीस भरती 2024 चा पेपर. या पेपर मधले विचारलेले GK चे प्रश्न. हे GK चे प्रश्न 2025 मध्ये येऊ शकतात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न असणार आहे, कोलपिटा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 हे आपले बरोबर उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3. योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. भारतीय फुटबॉल संघातील कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामधून निवृत्ती घेतली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. सुनील छेत्री. सुनील छेत्री हे आपले बरोबर उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 5. 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. टोकियो. टोकियो या ठिकाणी 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली होती. प्रश्न क्रमांक 6. BNS चे वास्तविक रूप काय? BNS चे वास्तविक रूप काय? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. भारतीय न्याय संहिता. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती डोंगररांग सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. अस्तंबा. पुढचा प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. इंडिया डिवायडेड. इंडिया डिवायडेड हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक 9. FIR चे वास्तविक रूप काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर बाबा आमटे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. अजित डोवाल हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. पोलीस स्मृती दिन केव्हा पाळण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 हे आपले बरोबर उत्तर असणार. 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर या रोजी पोलीस स्मृती दिन पाळला जातो. प्रश्न क्रमांक 13. सोने या मूलद्रव्याची संज्ञा काय? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 हे आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागून आहे? तर नंदुरबार जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश आणि गुजरातला लागून आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. मध्य प्रदेश आणि गुजरात. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी तापी आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. AI म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 हे आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 हे आपले बरोबर उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. ICC महिला T20 विश्वचषक
2023 कोणी जिंकला? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया यांनी महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये जिंकला होता. प्रश्न क्रमांक 19. नवीन कायदे PNS, BNSS, BSA हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले होते किंवा आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 1 जुलै 2024. प्रश्न क्रमांक 20. 18वी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 7. प्रश्न क्रमांक 21. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल राज्यसभा. ऑप्शन क्रमांक 3 हे आपले बरोबर उत्तर असणार. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असते. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 36. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 23. चतक फेस्टिवल घोडे विक्रेती करता कुठे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सारंगखेडा, नंदुरबार. सारंगखेडा, नंदुरबार या ठिकाणी घोडे विक्री करता फेस्टिवल होतो. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती जात ही आंबा या फळाची नाही? तर या 4 पर्यायांमध्ये कोणती जात आहे ती आंबा या फळाची नाही? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 कांचन. कांचन ही आंबा या फळाची जात नाही. प्रश्न क्रमांक 25. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कुठे स्थापन केली? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती. त्यानंतर रायगड झाली. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी आहे. आपला इथे व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.